नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आपण नेहमी पाहतो की भक्त देवाला प्रसन्न करण्यासाठी महागातली मिठाई, पेढे किंवा भरगच्च फुलांचे हार अर्पण करतात. पण अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज हे भावाचे भुकेले आहेत. त्यांना तुमच्या श्रीमंतीपेक्षा तुमच्या श्रद्धेची किंमत जास्त आहे. आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाशिवरात्रीचा उपवास नाही केला तरी चालेल, पण स्त्री व पुरुषांनी आवर्जून पाळा हे महत्त्वाचे नियम. महाशिवरात्रीला मासिक पाळी आल्यास काय करावे? महाशिवरात्रीला पती पत्नीने एकत्र झोपावे का? उपवासा दिवशी काय करावे, काय करू नये, हे सर्वात मोठे नियम आपल्याला आज या खास व्हिडिओमध्ये पाहायचे आहेत. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. ही माहिती जास्तीत जास्त स्वामी भक्तापर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खाली तुमच्या आयुष्यातील स्वामींचे अनुभव, शंका खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ टाईप करून स्वामींचे आशीर्वाद मिळवा. चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करूया. महाशिवरात्रीला उपवास नाही केला तरी चालेल, पण हा उपाय नक्की करा. हर हर महादेव. महाशिवरात्री ही फक्त एक रात्र नाही, ही ती पवित्र वेळ आहे जेव्हा संपूर्ण सृष्टीची ऊर्जा शिवतत्वाशी जोडली जाते. अनेक लोक विचारतात, मी उपवास करू शकत नाही, काम असतं, तब्येत ठीक नसते, औषध चालू असतात, मग माझी पूजा अपूर्ण राहील का? उत्तर आहे नाही. शिव म्हणजे करुणेचा सागर, शिव म्हणजे सहजता. शिवाला दिखावा नको, भाव हवा. आज मी तुम्हाला असा एक सोपा पण अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे, जो तुम्ही उपवास न करताही करू शकता आणि ज्यामुळे तुम्हाला महाशिवरात्रीचे पूर्ण पुण्य मिळू शकते. महाशिवरात्रीचे खरे महत्त्व काय? तर महाशिवरात्री ही रात्र आहे ज्या दिवशी शिव आणि शक्ती यांचा दिव्य मिलाप झाला. ही रात्र आहे अंतर्मनातील अंधार दूर करण्याची. ही रात्र आहे आपल्या आतल्या नकारात्मकतेला जाळून टाकण्याची. तर उपवास म्हणजे काय? उपवास म्हणजे फक्त अन्न न घेणे नाही, तर उपवास म्हणजे अधिक वास म्हणजे देवाजवळ राहणे. जर मन शिवाजवळ असेल तर अन्न घेतले तरी चालेल, पण मन दूर असेल तर उपवास करूनही फायदा नाही. उपवास नाही करू शकत, मग हा उपाय नक्की करा. रात्री 12 वाजता ओम नमः शिवाय 108 वेळा जपा. महाशिवरात्रीची मध्यरात्र म्हणजे अत्यंत शक्तिशाली वेळ. त्यावेळी शांत बसा. समोर शिवाची प्रतिमा किंवा शिवलिंग ठेवा. एक दिवा लावा आणि मनापासून 108 वेळा ओम नमः शिवाय म्हणा. हा मंत्र म्हणजे शिवतत्वाची थेट ऊर्जा आहे. जप करताना कल्पना करा, तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख, चिंता, अडथळे शिवाच्या चरणी ठेवत राहा. विश्वास ठेवा, ही रात्र तुमचे जीवन बदलू शकते. एक बेलपत्र अर्पण करा. जर काहीच शक्य नसेल तर फक्त एक बेलपत्र अर्पण करा. बेलपत्राच्या 3 पानामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक असते. बेलपत्र अर्पण करताना मनात म्हणा, महादेव, माझ्या चुकांना माफ करा
मला योग्य मार्ग दाखवा. भाव असेल तर एक बेलपत्र 1000 फुलांपेक्षा मोठं असतं. रुद्र अभिषेक शक्य नसेल तर साधा जल अभिषेक करा. घरात शिवलिंग असेल तर उत्तम, नसेल तर फोटोसमोर पाणी अर्पण करा. पाणी म्हणजे शुद्धता. शिवाला पाणी अत्यंत प्रिय आहे. थोडंसं स्वच्छ पाणी प्या आणि ओम नमः शिवाय म्हणत अर्पण करा. इतकं केलं तरी शिव प्रसन्न होतात. एक चूक नक्की टाळा. महाशिवरात्रीला भांडण, राग, वाईट बोलणं टाळा. त्या दिवशी शक्य तितकं शांत राहा. कोणाला दुखवू नका. शिव म्हणजे शांतता. जर तुम्ही शांत राहिलात तर तोच खरा उपवास आहे. सर्वात शक्तिशाली उपाय, गुपित. रात्री झोपण्यापूर्वी दोन्ही हात जोडून म्हणा, हे महादेव, माझ्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करा. माझ्या कुटुंबावर कृपा ठेवा. माझं मन शांत ठेवा आणि विश्वास ठेवा. त्या रात्री तुम्हाला एक वेगळी शांतता जाणवेल. महाशिवरात्रीला काय करू नये? तर महाशिवरात्रीला मांसाहार टाळा, दारू टाळा, खोटं बोलू नका, कोणाचा अपमान करू नका. ही 4 गोष्टी टाळल्या तरी अर्ध पुण्य मिळतं असं मानलं जातं. महाशिवरात्रीची खरी अनुभूती. अनेक भक्त सांगतात, त्या रात्री जप करताना डोळ्यात पाणी येतं, जांभा येते, मन हलकं वाटतं. पण हे सगळं शिवतत्वाची ऊर्जा आहे. जर तुम्हाला असं काही जाणवलं तर समजा महादेव तुमच्या जवळ आहेत. उपवासापेक्षा मोठं काय? तर उपवास शरीराचा असतो, पण क्षमा ही मनाची असते. त्या दिवशी एखाद्याला माफ करा, एखाद्याला मदत करा किंवा गरजूंना अन्न द्या आणि हीच खरी शिवसेवा आहे. एक छोटी कथा. चला तर मग तुम्हाला एक छोटी कथा सांगूयात. एक गरीब भक्त होता मित्रांनो. त्याला उपवास करणं शक्य नव्हतं. तो दिवसभर काम करत असे. महाशिवरात्रीच्या दिवशी त्याने फक्त एक गोष्ट केली. रात्री घरी येऊन शांत बसला आणि मनापासून म्हणाला, महादेव, मला तुमच्यावर विश्वास आहे. त्याचं आयुष्य हळूहळू बदललं. कारण शिवाला भूक नाही, भाव हवा. शेवटचा संदेश मित्रांनो, जर तुम्ही उपवास करू शकत नसाल तर स्वतःला दोष देऊ नका. शिव म्हणजे प्रेम, शिव म्हणजे क्षमा, शिव म्हणजे करुणा. महाशिवरात्रीला मनापासून एकदा हर हर महादेव म्हणा, तेवढे पुरेसे आहे. हर हर महादेव, हर हर महादेव. तर मित्रांनो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.